प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पाण्डुरङ्गा करो प्रथमनमः।
मन दुसरे चरणासंतांचिया ज्यांच्या कृपादाने कधीचा विसरू बाबाजी सद्गुरु दास दुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते केवळ श्री चरण श्री गुरु तेजे नमस्कार न्याता मस्तक हे पायावरी वार करे राहू आता हेची ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडून धरीना जिवे देह भावे पूजेना होईल येणे कळसा आले स्थिरावले अंतरी कोंड कोंडून धरीना जीव देह भावे पूजेना तुका म्हणे बोजरिया विठोबा पाया पडो द्या कोंड कोंडून धरीन जीव देह भावे पूजिना विठ्ठला राहो आता हेच ध्यान डोळा मन लंपट कोंड कोंडून धरीन जीव देह भावे पूजिना प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सेंचुरी मैल वसाहतीच्या अथक प्रयत्नानं गेली 59 वर्ष अव्याहतपणे चालत असणारा निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्यात प्रित्यर्थ असणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमात असणारी आजची शेवटच्या दिवसाची सेवा आहे उद्या काला आहे तेव्हाची शेवटची सेवा आहे आणि ही सेवा आमचे राणे महाराज असतील मानुसरे साहेब असतील दीक्षित साहेब असतील या सर्वांच्या विद्यमानं असते माझ्या वाट्याला आलेले गेले अनेक वर्ष या ठिकाणी सेवा करण्याचा योग येतोय अनेक वर्ष या ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय त्यामुळं परिचय चांगला झालेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी येणं होत असतं बघा आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही अत्यंत पावन असणारी सेंचुरीची भूमी आहे जिथं मामासाहेब गुंडा महाराजांसारखे महात्मे मंडळींचे चरण जिथं लागलेले आहेत जिथं आमचे पागडे बाबांसारखे साधू थोर संत काय असतं बाबा संत जेव्हा भूतलावर असतात तेव्हा संत संत म्हणून कळत नाही संत कळतात कधी संत गेल्यावर संत कळतात ज्ञानोबर आहे तुकोबर आहे पृथ्वी तलावर असताना ज्ञानोबर आहे तुकोबर यांची किंमत करणारे फार कमी होते पण ज्ञानोबर आहे तुकोबर आहे गेल्यानंतर कळलं की ते संत होते असं बाबा आपल्या सेंचुरी मिल वसाहतीमध्ये बाकडे बाबा एक संतच होते जरी ते कीर्तन करणारा काय प्रत्येक संत असतो असं नाही जरी प्रत्येक संत कीर्तन करत असणार तरी प्रत्येक कीर्तनकर काही संत नसतो तो काय करतोय याच्यापेक्षा सुद्धा त्याच्या अंतःकरणातील भावना कशी आहे त्याच्यावरती अवलंबून असतं बघा
बागडे बाबांच्या काळामध्ये त्यांची असणारी गायकी जर आपण बघितली तर त्यांना सगळ्या ठिकाणावरनं लोक गायना करता बोलत होती, पण बागडे बाबांनी आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याच्या नावाशिवाय इतर काही गायलं नाही बघा. गायनामध्ये करिअर करणारी लोक आज त्या पृथ्वीतलावर कमी आहेत अशातला भाग नाही. आवाज पुष्कळ चांगला आहे, पण कीर्तनात गाणारे फार कमी आहेत. आज जे कीर्तनामध्ये साथीला चालू म्हणणारी मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा कैक पटीने अभ्यास असणारी मंडळी गायन क्षेत्रामध्ये आहेत. पण ते भगवान परमात्म्याचं नामस्मरणच गातील याचा काही नियमच नाही बाबा, किंबहुना ते त्याच्यापासून थोडे लांबच असतात. शास्त्र तर असं सांगतो बाबा, भगवान परमात्म्याच्या शिवाय गायनामध्ये जे इतर गायन करतात त्यांना पुढच्या जन्मामध्ये गंधर्वाचा जन्म प्राप्त होतो बघा. कुणाचा जन्म प्राप्त होतो? गंधर्वांचा. तुम्हाला असं वाटत असेल बरं आहे बा, नाही का, इथं मृत्यू लोकातून जर बढती स्वर्गात भेटत असेल तर चांगलं आहे, पण गंधर्वांचं दुःख आहे गंधर्वांनाच माहिती आहे बघा. गंधर्व कोण आहेत? गंधर्व ते ज्यांच्या पत्नी अप्सरा आहेत, की आपल्या पत्नीला परपुरुषाबरोबर ज्याला रोज पाठवायला लागतो तो गंधर्व. तेवढं मोठं दुःख आहे बाबा. हे कुणाला करायला लागतं? ज्याने नुसतंच गायन केलंय त्यांना, पण ज्याने आपल्या आयुष्यामध्ये भगवान परमात्म्याचं नुसतं नाम गायलंय त्याला मोक्षाशिवाय दुसरा काय बाबा अन्य आहे का? ते साधू आहेत, ते संत आहेत. तसे बाबा बागडे बाबा मी त्यांना जवळून बघितलंय, नाही का. साधुत्वाची वृत्ती परमार्थामध्ये येणाऱ्या एवढ्या मोठ्या पट्टीचे गायक असताना ती साधुत्वाची वृत्ती टिकणं फार अवघड आहे का. विशेषण लगे अज्ञानापाठी सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटे नाचा विनवला अहंकाराची गोटी. अहंकार लगेच बाबा चिकटतो. आणि एवढ्या मोठे जर गायक असतील तर का नाही चिकटणार बाबा? आमच्यासारखे कीर्तन करायला जिथं 2 कीर्तन करता येतात त्यांना जर अहंकार चिकटत असेल तर गायन एवढं येत असेल तर का चिटकू नये? पण न चिटकणं ही साधुत्वाची लक्षण आहे बघा. म्हणून त्यांच्यासारखे साधू आपल्या जवळ निर्माण झाले की ज्यांनी अव्याहतपणे या सेंच्युरी मिलच्या या सप्ताहामध्ये सेवा दिली आपली. तिथंच राहत असल्या कारणानं त्यांनी अखंडपणे सेंच्युरी मिलच्या सप्ताहामध्ये सेवा दिली. आमच्या राणेबहादूरची शेजारी राहिले होते, त्यांनी अखंड 1 ना 2 अशी अनेक मंडळी, नाही का, कुणाची नावं गेली बाबा, नाही का, अनेक मंडळी ज्यांनी गेली 59 वर्ष हा सप्ताह अव्याहतपणे चालावा. म्हणून वेळ पडली तर आपल्या पदरची रक्कम सुद्धा काही लोक मजलिनी मंडळी बाबा याच्यामध्ये असते, नाही का. आपला वेळ खर्ची घातला, आपले कष्ट खर्ची घातले, नाही का. आजही कार्यकर्त्यांमध्ये जी काही मंडळी आहेत, नाही का, त्यांना सुद्धा मी त्याबद्दल मगाशीच धन्यवाद दिले आणि ते त्यागे तेवढे कमी आहेत बाबा. म्हणून बाबा हा सेंच्युरी मिलचा सप्ताह आणि त्या सप्ताहातली आजची शेवटच्या दिवसाची सेवा आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जो वारकरी आहे त्या वारकऱ्याच्या प्रत्येकाच्या परिचयाचा अभंग आहे. काय अभंग पाठातला नाही असं जर म्हणत असेल तर मला नाही वाटत त्याला वारकरी म्हणावा म्हणून, नाही का. रोज नमनामध्ये आपण हा अभंग घेतच असतो, किंबहुना जो काकरा करतो, नाही का, ज्याला काकडा म्हणजे काय एवढं जरी माहिती असेल तरी त्याला हा अभंग नक्की पाठ असणार बाबा, नाही का. काकड्याच्या मालिकेमध्ये येणारा अभंग आहे, किंबहुना इतर वेळेस मध्ये सुद्धा भजनामध्ये आपण ध्यानाचा म्हणून आपण हा अभंग घेत असतो. त्यामुळे सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे. अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याजवळ क्षेमाची मागणी करतायत. विठ्ठल